राजापूरजवळचे एक छोटेसे गाव म्हणजे पांगरे बुद्रुक. याच पांगाऱ्यातील सिद्धस्थान म्हणजे परमपूज्य शिवानंद स्वामींचा आश्रम. राजापूर ते पांगरे हे अंतर साधारण 9 किलोमीटर आहे. राजापूर येथे येण्यास रिक्षा तसंच एस टी बसची सोय आहे. दरमजल करीत श्री स्वामी शिवानंद आश्रमापाशी पोचलो. हा सर्व परिसर निसर्गरम्य आणि गूढ शांततेने भारलेला आहे. साऱ्या भक्तांचे माहेरघर म्हणजे पांगरे. डोंगराच्या कुशीत आणि गर्द वनराईत असलेल्या या आश्रमात प्रवेश केल्यानंतर मनाला एक तृप्ती आणि आनंद अनुभवास येतो. मनाची ही अवस्था शब्दात व्यक्त करता येत नाही. आश्रम अतिशय स्वच्छ आणि नीटनेटका ठेवलेला असून श्री स्वामींच्या समाधी मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. या समाधी मंदिरात श्री शिवानंद स्वामींची म्हणजेच श्री कृष्णाजी सखाराम टेंबे यांची एक सुबक मूर्ती आहे. एखाद्या व्यक्तीने अनेक वर्ष तप साधना केल्यानंतर जे सुख आणि जे समाधान मिळते तशीच अनुभूती स्वामींच्या दर्शनाने होते. श्री शिवानंद स्वामी यांचा जन्म 1887 सालचा. 1906 म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी माणगाव येथील परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी श्री शिवानंद स्वामींना नरसिंहवाडी येथे अनुग्रह दिला. श्री शिवानंद स्वामी एक उत्तम ज्योतिषी तर होतेच, त्याचप्रमाणे त्यांना त्रिकालाचंही ज्ञान होते. आजूबाजूच्या परिसरातून येणाऱ्या भक्तांच्या संसारी अडचणी सोडवण्यासाठी त्यांना ते मार्गदर्शन करत. यासंबंधीचे अनेक अनुभव त्यांच्या चरित्रामध्ये वाचावयास मिळतात. स्वामींच्या वापरात असलेल्या अनेक वस्तू व्यवस्थित जतन करून ठेवलेल्या आहेत. विशेष म्हणजे ज्या वर्षी स्वामी महाराजांना परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांच्याकडनं अनुग्रह प्राप्त झाला त्यावेळी त्यांनी स्वामी महाराजांनी दिलेला शाळीग्राम व छाटी आजही बघता येते. स्वामींच्या वापरातील पलंग, खुर्ची तसेच काही फोटोही बघता येतात. मंदिराच्या पायऱ्या उतरून खाली गेलो की एक प्रशस्त आणि सुंदर असे श्री हरिहरेश्वराचे मंदिर दिसते. हे या भागातील एक जागृत देवस्थान आहे.
या मंदिरासमोरच एक अश्वस्थ वृक्ष बघता येतो की ज्याला 700 वर्षे पूर्ण झाली आहेत. मंदिर हे डोंगराच्या खाईत आहे. निसर्गाची मुक्त उधळण येथे बघता येते. या मंदिराच्या बाजूनेच बारमाही ओढा वाहत असतो. या आश्रमाला आपण दुपारी 12च्या आत किंवा संध्याकाळी 7 पूर्वी भेट दिली तर भक्तांसाठी प्रसादाची व्यवस्था करणे सोपे जाते. हे एक जागृत स्थान असून तपोभूमी आणि पुण्यभूमी आहे. ज्यांना ज्यांना स्वतःचं हित करून घ्यायचे असेल त्यांनी निश्चयपूर्वक आणि विश्वासाने या स्थानाला नक्की भेट द्यावी.